नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. भारत पाकिस्तान सीमेवर अनेकदा गोळीबार सुरू असतो, त्यामुळे तणावाचं वातावरण नेहमीच असतं. पण आता राजधानी दिल्लीत देखील गोळीबार सुरू झालाय. शाब्दिक गोळीबार, राजकीय गोळीबार, काँग्रेस विरुद्ध भाजप असा गोळीबार, राहुल गांधी विरुद्ध अमित शहा असा टीकेचा भडीमार. भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरून आता राजकीय खटके उडू लागलेत. भारतीय जवानांच्या रक्ताची दलाली करू नका अशा शब्दात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला. तर काँग्रेसच्या वृत्तीतच दलाली आहे, दलाली असा शब्दप्रयोग करणं हा भारतीय सैन्याचा आणि देशातल्या 125 कोटी जनतेचा अपमान आहे असा पलटवार थेट अमित शहांनी केला. ही पॉलिटिकल वॉर नेमकी कशासाठी? राहुल गांधींच्या वक्तव्यात नेमकं आक्षेपार्ह काय आहे? काँग्रेस सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाल्याच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? सर्जिकल स्ट्राईकचा वापर भाजप राजकीय फायद्यासाठी करत असल्याची टीका योग्य आहे का? सरकारच्या विरोधात टीका करणं म्हणजे थेट देशद्रोह ठरतो का? आणि सर्जिकल स्ट्राईकच्या राजकीय वापराबाबत प्रश्न उपस्थित करणं हा लष्कराचा अपमान होतो का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. दलाल कोण? जम्मू कश्मीर में जिन्होंने अपना खून दिया है, जिन्होंने हिंदुस्तान के लिए सर्जिकल स्ट्राइक किया है, उनके खून के पीछे आप छुपे हुए हो, उनकी आप दलाली कर रहे हो. किस चीज की दलाली की बात कर रहे हैं राहुल जी? सवाल तो हम पूछना चाहते हैं. आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा एक खास रिपोर्ट. जो हमारे जवान हैं, जिन्होंने अपना खून दिया है, जम्मू कश्मीर में जिन्होंने अपना खून दिया है, जिन्होंने हिंदुस्तान के लिए सर्जिकल स्ट्राइक किया है, उनके खून के पीछे आप छुपे हुए हो, उनकी आप दलाली कर रहे हो. राहुल गांधींनी भाजप सरकारवर चढवलेला हा हल्ला, त्यातला रक्ताची दलाली हा शब्दप्रयोग भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे राहुल गांधींवर प्रतिहल्ला करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा स्वतःच रणमैदानात उतरले. बॉफोर्ड से लेकर एम्ब्रायर तक किसने दलाली की? कोयले से लेकर 2G तक किसने दलाली की? मैं मानता हूं कि दलाली शब्द आपके जहन में कहीं ना कहीं पड़ा होगा, मगर ये घटना ऐसी नहीं थी जहां पर ये शब्द आपके मुंह से निकलना चाहिए. राहुल गांधींनी याआधीही मौत का सौदागर आणि जहर की खेती असे शब्दप्रयोग करून नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याचाही खरपूस समाचार अमित शहांनी घेतला. मौत के सौदागर, कभी जहर की खेती, कभी खून की दलाली, ये सारे शब्द प्रयोग करने से आप वास्तविकता को नकार नहीं सकते. पंतप्रधानांवर केलेली टीका अंगलट येताच राहुल गांधींनी शुक्रवारी सारवासारव केली. मोदी सरकारनं केलेल्या सर्जिकल हल्ल्याचं पूर्ण समर्थन करतो, पण त्याचं राजकारण होऊ नये असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. तर सर्जिकल हल्ल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषाचं अमित शहांनी जोरदार समर्थन केलं. सवाल तो ये है कि आप में क्यों उत्साह नहीं आता है, आप में क्यों आनंद नहीं होता है, आप क्यों गौरव महसूस नहीं करते हो? भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता सेना के सर्जिकल स्ट्राइक के लिए गर्व महसूस करता है, देश की जनता गर्व महसूस करती है. भारतीय सैन्यानं सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानची नांगी ठेचली. पण आता त्यावरून सुरू झालेले हे राजकीय हल्ले प्रतिहल्ले कधी आणि कसे थांबणार हा खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातून काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, त्याचबरोबर दिल्लीतून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्याम जाजू, त्याचबरोबर या चर्चेमध्ये पुण्यातून लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर हे सुद्धा सहभागी होत आहेत. आणि आमच्या स्टुडिओमध्ये या चर्चेसाठी आलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी. सर्वांचं स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करूया भारतीय जनता पक्षापासून. श्याम जाजू, राहुल गांधींच्या विधानामध्ये एकूण 7 वाक्य ते त्यांच्या संपूर्ण विधानामध्ये बोललेली होती. त्यातल्या 2 वाक्यांवर सध्या देशभर चर्चा सुरू आहे. राहुल गांधींच्या विधानात नेमकं काय आक्षेपार्ह आहे असं आपल्याला वाटतं? आणि राहुल गांधींनी केलेली टीका ही देशाच्या सैन्यावर केलेली टीका आहे असं आपल्याला वाटतं, की ती सरकारवर केलेली टीका आहे असं आपण समजता, की ती भारतीय जनता पक्षावर एक पक्ष म्हणून केलेली टीका आहे असं आपण मानता? प्रश्न राहुल गांधींनी ज्या प्रकारे ज्या शब्दांचा वापर केलाय, ज्या प्रसंगासाठी त्यांनी कॉमेंट केली आहे,
त्याचे शब्दांचा प्रयोग, त्यांनी केलेली वेळ आणि त्यांनी ज्या भावामध्ये ज्या भावात ते व्यक्त केलं, या सर्व गोष्टी संपूर्ण देशाला आज टोचणाऱ्या आहेत, खुपणाऱ्या आहेत. एकीकडे देशाने असा पराक्रम केला आहे ज्याच्यावर संपूर्ण देशातला आम नागरिक गर्व महसूस करतो आहे. देशभक्ती उफाळून येते आहे. पाकिस्तानला आजपर्यंत अशा प्रकारचा धडा, ऑफेन्सिव्ह त्यांच्या भूमीमध्ये तिथे जाऊन अशा प्रकारचं कधी झालेलं नव्हतं. याचा स्वाभाविक आनंद जनतेमध्ये असताना काँग्रेस पार्टीचे नेते राहुल गांधी यांनी अशा शब्दांचा प्रयोग केला ज्याच्या दलालीचा संबंध आहे. आता दलाली हा शब्द काँग्रेसशी चिटकलेला शब्द आहे. त्यांना याला दुसरा पर्यायवाची शब्द सापडू शकत नाही. त्यांच्या दलालीमुळेच देशाने त्यांना बाहेर केलं आहे. त्यामुळे त्यांना मी दोष देत नाही. पण प्रश्न त्यांनी ज्या प्रसंगासाठी ही दलाली वापरली आहे त्याच्यामध्ये ते या देशातल्या सैनिकांचा अपमान करतायत. जवान जे बॉर्डरवर आपला जीव धोक्यात घालून देशाचं रक्षण करतायत, देशाच्या स्वाभिमानासाठी बलिदान करायला तयार झालेत, त्यांच्या बलिदानावर हे कोणत्या प्रकारची तुलना करतायत? म्हणजे आपली बौखलाहट आणि आपला उदासीनता, आपलं वैफल्य, आपली निराशा आणि संपूर्ण देशातलं वातावरण केवळ मतांच्या राजकारणासाठी अशा प्रकारच्या प्रसंगाचा वापर करणं हे कुठल्याही नेत्याला शोभा देणारं नाही. त्यामुळे आज संपूर्ण देश अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या नेत्यांच्या बद्दल चांगलं बोलत नाही. मग ते केजरीवाल असू दे, तो संजय निरुपम असू दे, नाहीतर राहुल गांधी असू दे. आता निरुपम हे छोटे नेते होते त्यामुळे त्याच्याशी तर डिसअसोसिएट केलं काँग्रेसने, पण राहुल गांधीची कसं करणार? त्यांना पार्टीत राहायचं ही त्यांची मजबुरी आहे. त्यामुळे आम आमिकेनं पुढे येऊन राहुल गांधींनी जे म्हणलं ते एकदम बाबा वाक्यम प्रमाणम, ते एकदम बरोबर आहे. देशात सगळ्या लोकांनी तोंडात शेण घातलं तरी चालेल, पण आम्ही त्याला मागे सरकणार नाही, अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे. मला वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांना हे न शोभणार आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींसाठी तुम्ही जे शब्द वापरता ते या देशाचे पंतप्रधान आहेत, ते एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत. आणि त्यांनी कधी असं म्हटलं नाही की हे आमचं श्रेय आहे. पर्रिकरांनी सुद्धा प्रत्येक भाषणामध्ये असंच म्हणलं की जवानांचं हे श्रेय आहे, जवानांचा हा पराक्रम आहे. त्यांना स्मरण करून देण्याचं काम आणि त्यांना आदेश देण्याचं काम, पॉलिटिकल विलचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. कोणी याच्यामध्ये श्रेय घेत नाही. ठीक आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाने पक्ष म्हणून याचं कुठलंही श्रेय घेतलेलं नाही. प्रत्येक वेळी सैनिकांचा गौरव केलेला आहे याचा. ठीक आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये हे शब्द राहुल गांधींना का वापरावेसे वाटतात हे आपण विचारूया. डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्या सोबत आहेत. डॉक्टर महाजन, भारतीय जनता पक्ष ही जवानांच्या रक्ताची दलाली करतो आहे अशा प्रकारचा शब्दप्रयोग राहुल गांधींनी वापरलाय. काय नेमकं म्हणायचं आहे राहुल गांधींना? अशा प्रकारचे शब्दप्रयोग का करावेसे वाटतात राहुल गांधींना? इतरांच्या शब्दप्रयोगावर आक्षेप घेणारे स्वतः किती सुसंस्कृत बोलतात याचं प्रत्यंतर आत्ता आपण पाहिलं. म्हणजे ज्यांना गोमूत्र आणि गोमय हे सुद्धा वैज्ञानिक उपचार वाटतात, त्यांनी तो शब्द आपल्या तोंडातून काढणं. तुम्ही आता मध्ये बोलू नका, तुम्ही मध्ये बोलू नका आता मी बोलत असताना. बिलकुल श्याम जाजू, आपण महाजनांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेऊ आणि मग परत ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवू. बिलकुल मध्ये बोलायचं नाही, बिलकुल मध्ये बोलायचं नाही. मी ऐकून घेणार नाही, बिलकुल मध्ये बोलायचं नाही. मी शांतपणे बोलतोय, तो शांतपणा जरा शिका आमच्याकडे. दलालीवर बोला, दलालीवर जरा हे शिका, शांतपणा, शांतपणा शिका. अरे तू दलाल एक नंबरचा, तू काय मला दलाली सांगतोस? हा बोलतो ना, तुम्ही ऐकून घ्या ना जरा. ऐकायचं शिका, ऐकायचं शिका. बोफोर्सवर बोला, ऐकायचं शिका. बिलकुल श्याम 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 अरे श्याम बोफोर्स मध्ये सगळं बोलतो, तू जरा ऐक रे. अरे तू जरा ऐक रे बाबा, तू जरा ऐकून घे. तू दिल्लीत गेला म्हणजे काय आमचा बाप नाही झाला? जरा ऐकून घे. बिलकुल रत्नाकर महाजनजी, तुम्ही शांत व्हा. श्याम जाजू त्यांना उत्तर पूर्ण करू द्या, अन्यथा अशा प्रकारे आपण चर्चेची वेळ या गोष्टींमध्ये वाया घालवणं चुकीचं आहे. तुम्ही पूर्ण शांतपणे ऐकून घ्या, मग तुमच्या आक्षेपांसाठी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. रत्नाकर महाजन, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. असं आहे की आज जो शब्द यांना इतका लागला, त्या शब्दाचं मूळ कशात आहे हो?
म्हणजे हे प्रधान सेवक जेव्हा पहिल्या जपान दौऱ्यावर गेले त्यावेळेला त्यांनी तिथं भाषण काय केलं की मी गुजराती असल्यामुळं माझ्या रक्तातच व्यापार आहे हे सांगायला एका देशाचा पंतप्रधान परदेशात गेल्यानंतर हे सांगायला त्याला जर काही संकोच वाटला नाही तर जी दलाली हा व्यापाराचा अविभाज्य भाग आहे त्या दलालीच्या शब्दाने एवढा राग का आला? मुद्दा काय आहे यात? मुद्दा असा आहे की मुळामध्ये ह्या मिलिटरी ॲक्शनबद्दल जोपर्यंत मिलिटरीचे लोक बोलत होते तोपर्यंत मतभेदाचा काही मुद्दा नव्हता आणि मिलिटरीचे लोक हे इतके पोक्त सभ्य आणि मर्यादित बोलणारे आहेत की तो पहिली प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी काय सांगितलं, फक्त असं असं आम्ही केलं आणि इथून पुढं आमचे काही प्लॅन नाहीत एवढंच सांगितलं त्यांनी. याच्या पलीकडे ते काही बोलले नाहीत, त्यानंतरही बोलले नाहीत. प्रश्न केव्हा आला? प्रश्न आला युनोच्या त्या सीमारेषेवर देखरेख करणाऱ्या समितीनं जेव्हा काही अहवाल युनोला दिला त्याची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा ही सगळी पुढची चर्चा सुरू झाली. आता ज्यांना असं वाटतं की जगाची सुरुवात आमच्यापासून झाली, सगळ्या इतिहासाची सुरुवात आमच्यापासून झाली, ते पुन्हा पुन्हा असं म्हणतच राहतील की आम्हीच पहिल्यांदा हे केलं, आम्हीच पहिल्यांदा हे केलं. कारण त्यांना तो फिल्मी डायलॉग तोंडपाठ आहे, हम जहाँ खडे होते हैं लाईन वहीं से शुरू हो जाती है. ही ज्यांची राजकीय श्रद्धा आहे त्यांच्या पहिलेपणाची चर्चा करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आता दलालीचा शब्द कुणाला उद्देशून आहे? तो शहीदांना उद्देशून नाही, तर शहीदांच्या बलिदानाचं राजकीय भांडवल करू इच्छिणाऱ्या लोकांच्या बद्दल आहे. तेव्हा ज्यांच्याबद्दल हा शब्द आहे त्यांना टोपी बरोबर बसलेली आहे म्हणून ते चवताळून उठलेले आहेत. आता बोफोर्सच्या संदर्भामध्ये 6 वर्ष यांची सत्ता होती. बोफोर्सच्या बद्दल रान उठवून सत्तेवर आले, ते सरकार फक्त 18 महिने चाललं, त्यानंतर यांना पूर्ण 6 महिने मिळाले होते, तरीही त्या संदर्भात ते काहीही सिद्ध करू शकले नाहीत. आता बोफोर्स अशी जपमाळ ओढून मिळणार काय? आता तुम्ही पुन्हा आलात, करा ना काय करायचं ते. पण आजपर्यंत त्या प्रकरणात जे काही झालेलं आहे त्याच्यातून काहीही हाती लागलेलं नाही. हे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ, पत्रकार आणि अन्य लोकसुद्धा कबूल करतात. तेव्हा 30 प्लेट वाजवून ती रेकॉर्ड आता झिजली, पिन तरी बदला नाही तर रेकॉर्ड तरी बदला. दुसरं असं की आज घडीला ते बोलले, ते काय बोलले? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जवानांच्या त्यागाबद्दल आदरच आहे, सगळ्या देशाला आदर आहे, पण त्या त्यागावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जे करतात त्यांना उद्देशून दलाली हा शब्द आहे. आणि त्यात चूक काही नाही, कारण जो म्हणतो मी व्यापारी आहे तो व्यापारी हा दलालच असतो. आता शहीद तुम्ही कुणाला शिकवता हो? ज्या पक्षानं 1 सोडून 2 शहीद देशाच्या सुरक्षेसाठी दिले त्याला तुम्ही शहीदांचा मान सन्मान वगैरे शिकवणार? जरा विचार करून बोला. आपल्याबरोबर लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आहेत. शेकटकर सर, ज्या प्रकारे हे सगळं राजकारण चाललेलं आहे याचा आणि जी कामगिरी भारतीय सैन्याने केली त्यानंतर पुढचे काही तास देशामध्ये जे वातावरण दिसत होतं, सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा दिसत होता, सगळे एका सुरात बोलतायत आणि तसेच ते पुढेही बोलत राहतील असं वाटत होतं. मात्र सध्या एक वेगळंच वळण यानंतर देशांतर्गत राजकारणाला लागलेलं आपल्याला बघायला मिळतंय. हे किती दुर्दैवी आहे असं आपल्याला वाटतं आणि मुळात सर्जिकल स्ट्राईक हा विषय सोडून भलत्याच दिशेने हा सगळा प्रवाह वाहू लागलाय असं आपल्याला वाटतंय का? की मला ह्या राजकारणापासून जरा लांब ठेवा आपण, कारण की त्यात माझा अनुभव पण नाही आहे आणि माझी लायकी पण नाही आहे. ते शब्द वापरायची पण माझी लायकी नाही आहे. मी सैन्यात होतो, सैन्यात मी काम केलेलं आहे. ही एक सर्जिकल स्ट्राईक ज्याच्यावरती आपण चर्चा करतोय, मी आपल्या आयुष्यामध्ये 4 केलेले आहे. हिंमत लागते हे सांगायला. आणि माझ्याबरोबर पहिल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जे होते ते महाराष्ट्राचे सैनिक होते, अजूनही ते गावांमध्ये आहे. आणि ही आम्ही काही आपल्या ह्याच्यात करत नाही, कुठेतरी करावी लागते आम्हाला. 2 मी स्वतः केलेले आहे आणि 2 मी करवलेले आहे. ह्याकरता ते सर्जिकल स्ट्राईक काय असतं ते मला माहीत आहे. हा एक फार गंभीर विषय असतो, हा सामान्य ऑपरेशन नसतं. हे सर्जिकल स्ट्राईक करायकरता आपल्याला कधी कधी 2-2, 3-3, 4-4 वर्ष तयारी करावी लागते. आणि कोणतीही सर्जिकल स्ट्राईक आजपर्यंत जगामध्ये त्या झालेल्या आहे ही 30 ते 22-32 मिनटं असते. ह्याचा एक उदाहरण आहे आपल्याकडे.
इस्रायलने जो NTB रेड केला होता 1.5 वर्ष त्यांनी तयारी केली आणि ते अर्धा तासात ती कारवाई पूर्ण झाली. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला जेव्हा मारलं अबोटाबादमध्ये हो 4.5 वर्ष त्यांनी तयारी केली, 4.5 वर्ष, हो आणि त्याला मारायला त्याला फक्त 22 मिनिटं लागले आणि ते परत गेले. ही पण आपली जी सर्जिकल स्ट्राईक आहे, ॲक्च्युअल स्ट्राईक ही फक्त 28 मिनिटं होती. त्याला यायला जायला 2 तास 3 तास ती गोष्ट वेगळी आहे. सर्जिकल स्ट्राईक इज ऑलवेज द शॉर्टेस्ट इन द वर्ल्ड. ते करताना आम्ही 3 गोष्टी त्या लोकांना सांगतो आणि मला पण ते सांगल्या होत्या माझे जे वरिष्ठ होते त्यांनी. पहिली गोष्ट, कोणताही व्यक्ती आपला मृतदेह बाहेर सोडून येऊ देऊ नका, परत आणा त्याची डेड बॉडी, नंबर 1. नंबर 2, त्या स्ट्राईकमध्ये कोणाला लागलं तर परत घेऊन या. नंबर 3, कोणते पुरावे आणायकरता वेळ घालू नका तिथे. नंबर 4, तुम्ही ही काळजी करू नका ते कोण होते, कुठे गेले, कुणाचे बाप होते, कुणाचे तुम्ही काही काळजी नका. ओके, तुम्ही त्याला ओके. ठोका आणि तुम्ही परत या आणि ह्या वेळेवरती परत या. आणि जेव्हा हे 20-22 लोक कोणत्याही सर्जिकल स्ट्राईकमध्ये कधीही 25 लोकांच्या वर लोक जात नाही, जाऊ शकत नाही ते, कारण ते जितका मोठा तुमचा दल असेल तितके तुम्हाला देश करता. पण त्यांच्या बचावाकरता, त्यांच्या संरक्षणाकरता आपल्या बाजूला कधीकधी 1000, 1500, 2000, 3000 लोक तयार असतात. बम तयार असतात, गन तयार असतात, विमानं तयार असतात, हेलिकॉप्टर तयार असतात. बिलकुल. तर ही जी सर्जिकल स्ट्राईक झालेली आहे, ही ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय, ही फार महत्त्वपूर्ण आहे. 1971च्या युद्धानंतर पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये, ज्याला आपण आपला काश्मीर म्हणतोय आणि तो खरी व्यक्ती आहे, त्याला आपण आपलंच म्हटलं पाहिजे. आपण जी स्ट्राईक केली आहे हे 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदा झालेली आहे. पहिली गोष्ट, कुणी काही पण म्हणा मी 15दा केली आहे, मी 5, तो सगळा गेस्ट आहे. दॅट वॉज मिलिटरी ऑपरेशन. त्याला मी म्हणतो लोकलाइज मिलिटरी ऑपरेशन. जे तिकडचा जो अधिकारी असतो त्याच्या हातामध्ये तो घेतो. आणि मी पण केलेले आहे, मला माहिती आहे मी कुठे केलेले आहे. त्याची चर्चा करायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. म्हणजे सर्जिकल करताना स्ट्राईक नेमका काय पहिला असतो विवाद का सुरू झाला? हे तुमच्याकडे शेकटकरजी पुरावा तुम्ही काय? सांगितलेलं आहे आणि यापूर्वी सुद्धा झी 24 तासवर याविषयी तुम्ही वारंवार बोललेले आहात. मात्र याचा अशा प्रकारचं राजकारण ह्याच्यावर होणं, याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो याविषयी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहेच. मात्र त्यापूर्वी प्रकाशबाळ जोशी सर आपल्याबरोबर आहेत. जोशी सर, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करणं आणि ते इतक्या टोकाचं राजकारण करणं, त्याच्यातून अशी वेगवेगळी विधानं येणं, त्याला उत्तरं दिली जाणं आणि एकूणच आगामी निवडणुकांचा प्रचारच एक प्रकारे या एकाच मुद्द्याभोवती आता फिरणार की काय, अशी शंका उपस्थित होण्या इतपत पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी जाणं, हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय असं तुमचा अनुभव आहे की यापूर्वी सुद्धा असं घडलं होतं? राजकीय टिप्पणी चालू राहते आणि आपण बघितलंय की निवडणुकीच्या वेळेस कशा प्रकारे भाषा वापरली जाते आणि कशी चिखलफेक एकमेकावर केली जाते हे आपण बघितलेलं आहे. परंतु जिथं देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, ज्यावेळेस तुमचा डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स हे तुम्हाला सांगतायत की सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे आणि त्यानंतर त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला दिसत आहेत की त्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या पार्लमेंटची मीटिंग बोलवलेली आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहेत आणि पाकिस्तानला वेगळं करण्यासाठी आपला एक देश म्हणून एक प्रयत्न चालू आहे. अशा वेळेस ज्यावेळेस युनायटेड नेशन्सच्या ऑब्झर्वर्सने सांगितलं की अशा प्रकारे स्ट्राईक झाला आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही, ते ठीक आहे, ते त्यांचं म्हणणं मांडतील. पाकिस्तान तर पहिल्यापासून सांगतं की असं काही स्ट्राईक झालेलाच नाही म्हणून. मग अशा वेळेस आपण देशाने काय भूमिका घ्यायला पाहिजे, देशातले जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे, तर त्यानंतर आपण चर्चा करतो की तुम्ही आम्हाला प्रूफ द्या. मग प्रूफ द्या ह्याच्यावर आपण किती चर्चा झाली ती बघितली. ती संपल्यानंतर मग आता असं आहे की तो विषयाचं राजकारण, म्हणजे मग कोणी त्याच्याविषयी सगळीकडे त्याची चर्चा होते, त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यावर मग चर्चा करताना अशा पद्धतीनं जो अतिशय गंभीर विषय आहे तो गंभीर विषय परिस्थितीचं गांभीर्य न लक्षात घेता दोन आपल्या देशाचे, एक सत्ताधारी पक्ष भाजप आणि दुसरं काँग्रेस पक्ष, हे अशा प्रकारे एकमेकावर तुटून पडलेले आहेत. अशा प्रकारे चर्चा चालू आहे की ही बघून सामान्य जनतेला असं वाटतं की ज्यावेळेस देशाच्या संरक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळेस तर या राजकीय पुढाऱ्यांनी जरा शांतपणे घ्यावं, व्यवस्थित बोलावं. परंतु आपल्याला असं दिसतं की आज तर दिवसभरामध्ये 4 प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या. म्हणजे कोणाला झाकवून कोणाला समोर आणावं हेच समजत नाही आहे. म्हणजे मला तर असं दिसतं की राजकीय पक्षाचे जे पुढारी आहेत, मग त्याच्यात सगळेच पक्ष आले आहेत, म्हणजे काँग्रेस, भाजप आहे, त्याचप्रमाणे इतर सुद्धा विरोधी पक्षांचे नेतेसुद्धा आहेत. तर बोलताना काहीतरी तारतम्य बाळगायला पाहिजे की नको.
अशा गंभीर परिस्थितीत तरी निश्चितपणे काही शब्द आपण वापरतोय त्याचे परिणाम काय होतील, म्हणजे तुम्ही जे शब्द वापरताय, तुम्ही जी माहिती देताय, तुम्ही जे एकमेकांवर टीका करताय, त्याचं पाकिस्तान त्याचा उपयोग करून घेत आहे आणि जगाला सांगते की बघा हे यांचं म्हणतात की आम्ही जे म्हणतोय की सर्जिकल स्ट्राईक झालेलं नाही आहे, तर भारतातलेच नेते म्हणतात की सर्जिकल स्ट्राईक झालेलं नाही आहे. तर अशा प्रकारची चर्चा चालू आहे, ही अतिशय घृणास्पद चर्चा आहे आणि कुठेतरी थांबली पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. श्याम जाजू, मगाशी रत्नाकर महाजन बोलत असताना तुम्हाला काही मुद्द्यांवर आक्षेप होता, त्यावर तुम्ही बोलत होतात. महाजन सर, मी तुमच्याकडे येणार आहे. काय काय नेमका या प्रतिवादावर आपले आक्षेप आहेत आणि ज्या प्रकारचे आरोप झालेले आहेत तोच शब्द वापरून, दलाली हा या शब्दावर जर तुमचा आक्षेप आहे तर तोच शब्द वापरून पुन्हा एकदा भाजपच्या अध्यक्षांनी सुद्धा पलटवार केलेला आहे. त्यामुळे हे केवळ देशप्रेमापुरतं आहे किंवा सैनिकांप्रती प्रेम आहे असं जनतेने समजायचं का दोन राजकीय पक्ष एकमेकांना त्याच शब्दामध्ये हिणवत आहेत आणि दुसऱ्या पक्षांनी मात्र हा शब्द वापरायला कसा नको होता हे सांगताना पुन्हा एकदा त्याच शब्दाची प्रतिमा घेऊन दुसऱ्या पक्षावर आरोप करतायत. हे नेमकं काय चाललंय देशात? शेकटकरांनी आणि जोशींनी ज्या प्रकारे याचं असेसमेंट केलं आहे त्याचा मी धन्यवाद देतो. फार चांगल्या शब्दामध्ये त्यांनी हा विषय मांडलेला आहे. प्रश्न असा आहे की काही विषय राजकारणाच्या वर उठून आम्ही राष्ट्रनीतीच्या दृष्टिकोनातून विचार करणार की नाही करणार. ज्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ते युद्ध जिंकलं जातं, स्वाभाविक त्याचं श्रेय त्या पार्टीला मिळतं. त्याचा अजेंडा कुणी रेझोल्युशन पारित करून होत नाही. संपूर्ण देशाला माहिती आहे की अशा प्रकारची विल पॉवर असणारा पंतप्रधान, त्यांनी सैन्याला दिलेले आदेश आणि सैनिकांनी त्या ठिकाणी जाऊन केलेला पराक्रम, त्याच्यानंतर जी लिंक सुरू झाली, म्हणजे अजूनपर्यंत मला माहीत नाही की संजय निरुपम ज्यांनी आपले शब्दबंबाळ ज्या प्रकारचं व्यक्त केलं त्याच्यावर कारवाई करण्याचं काम काँग्रेसने अजून काही केलेलं नाही. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सबूत मागितले की अशा गोष्टींना कधी सबूत नसतं. हे देशाच्या सिक्रेसीचा विषय आहे, युद्ध नीतीचा विषय आहे, जवानांच्या अस्तित्वाचा विषय आहे. पण तरी सुद्धा बेशरमपणानं आम्हाला पुरावा द्या आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ उभं राहणं म्हणजे पाकिस्तान. श्याम जाजू बरोबर आहे, हे आरोप याच्या आधी सुद्धा तुम्ही केलेले आहेत. सातत्याने तुम्ही आरोप आणि प्रत्यारोप प्रतिनिधी असताना देशभरात सुरू आहेत. श्याम जाजू, माझा प्रश्न वेगळा आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की जी भाषा वापरण्यासाठी आज एका पहिल्यांदा बोलतायत का? राहुल गांधींनी ज्या प्रकारचे शब्दप्रयोग केलाय, ठीक आहे, ते कितव्यांदा बोलतायत हा मुद्दा आपण जरी वेगळा केला तरी सुद्धा त्यांना दिली, ज्या प्रकारची खेती म्हणलं लोकांनी त्याची शिक्षा दिली. म्हणजे कोणता प्रसंग आहे? आपण आपल्या व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी कोणती भाषा वापरतो? आपल्याला देशाच्या स्वाभिमानासाठी खिलवाड करण्याचा. श्याम जाजू, माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की राहुल गांधींनी वापरलेली भाषा आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमित शहांनी वापरलेली भाषा याच्यात काय मूलभूत फरक आहे? ते तुम्हाला दलाल म्हणतायत, तुम्ही त्यांना दलाल म्हणतायत. जनतेने दोन पक्षामध्ये काय फरक समजायचा? अमित शहांनी आम्ही त्यांना दलाल म्हणलेलं नाही. संपूर्ण देशाला काँग्रेसची दलाली माहित आहे. 2Gचं माहिती आहे, 3Gचं माहिती आहे. श्याम जाजू, अमित शहांचा स्पेसिफिक श्याम जाजू दलालीबद्दल आज आम्हाला बोलायचंच नाही. नाही, श्याम जाजू तुमचे अध्यक्ष बोललेत ना. श्याम जाजू तुमचे अध्यक्षांचं स्पेसिफिक वाक्य आहे की काँग्रेस के जहन में ही दलाली है. दलालीच्या टीकेवर पुन्हा दलालीचाच शब्दप्रयोग करून तुम्ही त्यांच्यावर पलटवार केलाय, हा एक मुद्दा आहे. बरोबरच आहे, त्यात काय चूक काय नाही? तुम्ही मग जनतेला हा प्रश्न पडला की फरक काय? तुम्ही दलालीवरून त्यांच्यावर टीका करायची आणि त्यांनी दलालीवरून तुमच्यावर टीका करायची. आज प्रसंग काय? आज संपूर्ण देशाला आनंद झालाय. आज संपूर्ण देशाला आनंद झाला. जाजू, ही दोन्ही वाक्य आजच आलेली आहेत. जे आम्हाला छेडतील त्यांना आम्ही सोडणार नाही. अशा प्रकारच्या आनंदामध्ये सामील होण्यापेक्षा, अशा आनंदात सामील होण्यापेक्षा अशा प्रकारची कुरापती करून आपलं फ्रस्ट्रेटेड माइंड जनतेसमोर व्यक्त करण्याचा हा प्रसंग नाही. ज्या उत्तर प्रदेशातून त्यांना फ्रस्ट्रेशन येत आहे, ज्यांच्यातून त्यांची यात्रा असफल झाली,
आणि अशा प्रकारचं पंतप्रधानांचं अभिनंदन त्यांना करावं लागलं. ठीक आहे, म्हणजे कारण स्वाभाविक आहे, हा श्याम विल जाजू पॉवरचा प्रश्न आहे. श्याम जाजू तर अशा तरीकावर टीका प्रसंगामध्ये करतील, मोदींच्यावर टीका करतील, श्याम जाजू अमित अशा शहांच्यावर टीका करतील. श्याम जाजू अशा प्रसंगामध्ये दलाली सारखा शब्दप्रयोग कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही नेत्यांनी करणं चुकीचं आहे असं आपलं म्हणणं आहे का? ज्या प्रमाणे राहुल गांधींनी या शब्दाचा प्रयोग केला त्याला देशातली जनता त्यांच्याबरोबर नाही. देशातल्या ज्या सैनिकांनी जे आपलं बलिदान केलंय त्यांचा हा त्यांनी अपमान केलाय. सर्जिकलवर आणि पाकिस्तानचे सर्व पुरावे द्या त्यांना, पाकिस्तानचं समाधान करणं आपलं दायित्व आहे. अशा प्रकारची भाषा करणं आणि आपल्या देशाच्या सिक्युरिटीवर अविश्वास दाखवणं, पंतप्रधान ठीक आहे, जाजू सर हा शब्द प्रयोग यांना क्षमा करणार नाही. हा शब्द त्यांचा तर काँग्रेसचा असा दावा आहे की हा शब्द प्रयोग सैन्यासाठी वापरलेला नाही, तो शब्द प्रयोग भारतीय जनता पक्षासाठी वापरलेला आहे. आपलं वैफल्यग्रस्त मन दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रसंगाचा वापर करण्याची गरज नाही. आज देशाला मोठ्या मनाची आवश्यकता आहे. ठीक आहे, इंदिरा मोठ्या मनाची गांधींच्या आवश्यकता आहे असं तुम्ही नेतृत्वात म्हणता आहात, युद्ध मात्र जिंकलं, राजकीय पक्षांचं अटलजींनी कुठल्या भरभरून राजकीय पक्षाचं हे मन मोठं दिसतंय का सध्या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला? यावरची ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर रत्नाकर महाजनांना सुद्धा उत्तर द्यायचे, ते काही वेळापूर्वी हात वर करत होते, त्यांच्याकडे आपण जाऊया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रोखठोक. भारतीय सैन्यानं केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर सुरू झालेलं राजकारण याविषयी आपण चर्चा करतो आहोत. डॉक्टर रत्नाकर महाजन, ब्रेकवर जाण्यापूर्वी अनेक मुद्दे श्याम जाजू यांनी उपस्थित केलेले आहेत. त्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. पण मूळ प्रश्न असा आहे की देशामधली परिस्थिती सध्या अत्यंत संवेदनशील असताना, विशेषतः या सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये पाकिस्तान नेमकं याच्यावर काय धोरण आखणार, पाकिस्तान नेमकी याच्यावर काय पावलं उचलणार याबाबत अजून कुठलीही अंदाज आलेला नसताना आणि प्रचंड हाय अलर्टवर सगळी सिच्युएशन असताना अशा प्रकारची विधानं करणं टाळलं असतं तर अधिक बरं झालं असतं आणि त्यातून अधिक सौहार्दपूर्ण वातावरण राहिलं असतं असं आपल्याला वाटत नाही का? 2014च्या निवडणुकीच्या आधी 2 वर्षापासून जी विधानं केली गेली ती सभ्यतेच्या पातळीच्या खाली जाऊन केलेली विधानं जर टाळली गेली असती तर ते अधिक चांगलं झालं असतं. आणि गेली 6 वर्ष आपण गेली 3-4 वर्ष आपण अत्यंत सभ्य सुसंस्कृत वातावरणात एकमेकांशी बोलू शकलो असतो. म्हणजे 50 करोड की गर्लफ्रेंड, माँ बेटे की सरकार, ही फार सुसंस्कृत पातळी होती आणि ही फार सभ्य भाषा होती. असं ज्यांना वाटत असेल त्यांच्याबद्दल लोक काय म्हणायचं ते म्हणतील, मुद्दा तो नाही. आणि भाषेचं कुणाला सांगता हो तुम्ही? आता ते संरक्षण मंत्री काय म्हणले पाकिस्तान जाणं म्हणजे नरकात जाण्याजोगं आहे. आणि आता हे झाल्यावर काय म्हणले, ते काय सर्जरी झाल्यानंतर पेशंटची भूल उतरत नाही, त्यामुळं अजून पाकिस्तानची भूल उतरलीच नाही. ही काय डिफेन्स मिनिस्टरची भाषा आहे? ही काय सभ्यतेची आणि सुसंस्कृततेची भाषा आहे? भाषा कुणाला शिकवता तुम्ही? दुसरं असं, मगाशी प्रकाशनी जे सांगितलं त्याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की सर्जिकल स्ट्राईकचं प्रूफ द्या असं सर्व पक्ष म्हणतात. बिलकुल नाही. सर्जिकल स्ट्राईक झाला यावर काँग्रेस पक्षानं अविश्वास व्यक्त केलेला नाही. उलट तो झाल्यानंतर 1 तासाच्या आत काँग्रेस अध्यक्षांनी ह्याचं स्वागत केलं, सरकारचं अभिनंदन केलं आणि काँग्रेस पक्ष पूर्णांशानं आज सरकारबरोबर आहे असंही सांगितलं. प्रश्न मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे युनोचा जेव्हा रिपोर्ट आला तेव्हापासून चर्चा सुरू झाली आणि मग त्यानंतर म्हणले ठीक आहे तुम्हाला काय म्हणायचं ते त्यांना सांगा. आता काँग्रेस पक्षानं व्हिडिओ जारी करा वगैरे असं काही म्हटलं नाही. आठवण करून द्यायला पाहिजे, राजनाथ सिंग जे गृहमंत्री आहेत ते त्या दिवशीच असं म्हणाले की याचं प्रूफ म्हणून व्हिडिओ जारी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुणी मागितलेलं नसताना ते कशाला म्हणले हो? त्यांना काही विचारायचं नाही. त्यांच्या बेजबाबदार आणि अतिघाईच्या विधानाबद्दल त्यांना काही विचारायचं नाही. आणि कोणी शंका उपस्थित केली तर ती घालवण्यासाठी म्हणून काय करायचं त्याचा विचार करा असं म्हणलं तर लगेच. आणि आता काय झालं आहे, दुसरं असं झालं आहे, कारगिल काय किंवा हे काय, पाकिस्तानच्या विरोधात आपण निधड्या छातीनं उभं राहिलो असं म्हणलं की एक राष्ट्रवादाचा उन्माद उभा करता येतो.
आणि एकदा उन्माद उभा केला की माणसाच्या अंगात 4-5 डिग्री असा ताप चढतो आणि त्या तापामध्ये माणूस बरळतो, त्यालाच उन्माद असं म्हणतात. त्यामुळं अशा प्रकारचा एक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, पण तो फार दिवस टिकत नाही. अजून उत्तर प्रदेश, गुजरात वगैरे निवडणुकांना खूप दिवस आहेत. तोपर्यंत हा उन्माद टिकेल किंवा हा ताप टिकेल असं जे मानत असतील त्यांच्या राजकीय ह्रस्वदृष्टीचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडंच आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकूण सार्वजनिक चर्चेचा एक विशिष्ट स्तर राहिला पाहिजे, हे अगदी खरं आहे, त्याबद्दल वाद नाही आणि हे सर्व पक्षांनी मानलं पाहिजे, सर्व नेत्यांनी मानलं पाहिजे. आता संजय निरुपमला काढून टाकलं का, प्रश्न तर मोठा बिनतोड आहे, पण जरा आपल्या इतिहासात बघा जाऊन कुणाकुणाला काढलं तुम्ही. जे नेत्यांच्या विरोधात बोलले किंवा पक्षाच्या धोरणाच्या विरोधात बोलले त्यांच्यापैकी किती साध्वीनं आणि किती कुणाकुणाला काढलं. ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे आणि ते फरार आहेत असं पोलीस रेकॉर्ड आहे, अशा माणसाला तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात घेता आणि दुसऱ्याला विचारता की तुम्ही याचं काय केलं. तेव्हा जरा थोडंसं, म्हणजे हिंदीत म्हणतात अपने नकाब में झाँक कर देखो, असं काहीतरी म्हणतात. हिंदी काय मला येत नाही बिलकुल, पण असं म्हणतात. त्यामुळं दुसऱ्यावर अशी टीका करत असताना आपण भूतकाळात काय केलं, आपण कशाची सुरुवात केली, आपण कुठल्या शुद्ध राजकीय प्रक्रियेची सुरुवात केली याचाही विचार केलेला बरा. बिलकुल, पण डॉक्टर रत्नाकर महाजन, ज्या प्रकारचं आर्ग्युमेंट तुम्ही सध्या करता आहात, सभ्यता आणि वाक्यांचा प्रयोग, शब्दांचा, भाषेचा वापर याच्यासाठी तुम्ही उदाहरण देतायत मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने केलेल्या भाषणांची किंवा त्यांच्या विधानांची. त्याचबरोबर सभ्यतेच्या बाबतीत सुद्धा तुम्ही अशी काही उदाहरणं देता. कारवाई केली का या प्रश्नावर सुद्धा भारतीय जनता पक्षाची उदाहरणं कारवाई न केल्याची तुम्ही देतात. मग जनतेला हा प्रश्न का पडू नये की भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक काय, तुम्ही अमुक एक गोष्ट केली नाही तर त्यांनीही केली नाही, हे जे आर्ग्युमेंट येत आहे यातून जनतेला काँग्रेस आणि भाजपमधला फरक का वाटावा. प्रश्न बिनतोड आहे, पण त्याचं उत्तरसुद्धा बिनतोडच आहे. ते असं आहे की वरकरणी पाहता काही लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे, पण ज्यांना इतिहास माहिती आहे, काँग्रेस पक्षाचा इतिहास माहिती आहे, संघ परिवाराचा इतिहास माहिती आहे, त्यांना असा प्रश्न पडण्याची आवश्यकता नाही. आणि सामान्य लोकांना त्यांचं सामान्य ज्ञान हे सांगतं की अरेला कार्य करावं लागतं. जर अरे होणार असेल तर कार्य करावंच लागतं, अरेच नाही झालं तर कार्य कोणी करणार नाही, हे सामान्य माणसाला समजतं. त्यामुळं त्याची चिंता केली पाहिजे हे खरं आहे, पण ती चिंता प्रथम सुरुवात करणाऱ्यांनी केली पाहिजे. नाहीतर काय होतं, जर समजा एकाने सुरुवात केली आणि त्याच्यावर उत्तर नाही आलं तर ते गप्प बसलेत म्हणजे बरोबरच दिसतंय, काय भानगड आहे कोणाला ठाऊक, अशी ही सामान्य माणसांची समजूत होण्याची शक्यता असते. त्यामुळं फॉर द सेक ऑफ रेकॉर्ड हे करावं लागतं, पण यावेळा कमीत कमी येण्यातच भारतीय सार्वजनिक जीवनाचं आणि राजकीय जीवनाचं हित आहे. हा आपला मुद्दा असेल तर तो मला स्वतःला पूर्णपणे मान्य आहे. ठीक आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आपल्याबरोबर आहेत. शेकटकर सर, सैन्याच्या अँगलनी मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे की या अगोदरच्या अशा कारवायांचं कधीच राजकारण झालेलं नव्हतं आणि ते इतक्या पातळीवर तर कधीच आलेलं याआधी बघायला मिळालेलं नाही, निदान आमच्या पिढीला तरी असं वाचायला मिळालेलं नाही कुठल्याही रेकॉर्डमध्ये. अशा प्रकारचं ज्यावेळी राजकारण होतं, सुरुवात एकीकडून होते आणि हे सगळं राजकारण पसरत आरोप प्रत्यारोप अत्यंत खालच्या पातळीवर येऊन ठेपतात. या सगळ्याचा सैन्य दलाच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो का, आणि तो काय नेमका परिणाम होऊ शकतो? अगदी 100%. आमचं सर्वात मोठं जे काम असतं की ह्या सगळ्या जे भानगडी चालले आहे, हे निम्न श्रेणीचं जे राजकारण चाललं आहे हे लज्जास्पद आहे. हे फक्त भारतासारख्या देशामध्येच चालतं. जगामध्ये कोणताही देश असा नाही ज्या देशामध्ये टेलिव्हिजनच्या माध्यमामध्ये, वर्तमानपत्रामध्ये ह्या विषयांवरती ह्या प्रकारची चर्चा होईल, हे लज्जास्पद आहे. उद्या मी जर कॅप्टन आहे किंवा मी एक तरुण अधिकारी आहे आणि मला परत ही परिस्थिती आली, पहिल्यांदा मी म्हणेन की मी आपल्याबरोबर एक कॅमेरा घेऊन जातो. बंदूक न्यायला मी विसरणार आहे, कारण की मला पुरावे आणावे लागतील आहे. लोक मला विचारतो, तुझा आहे काय तुझ्याकडे साक्षी? ही मानसिकता होती आणि ही फार घातक होणार आहे राष्ट्राकरता. मी ऐकून राहिलो सगळी चर्चा, मान्यवर मोठे लोक आहे, तज्ज्ञ आहेत त्यातले. परंतु आपण एक पहा, जेव्हा ह्या प्रकारच्या कारवाई असतात, तुम्ही
कोणावरती आळा आणताय, कोण व्यक्ती तो पंतप्रधान आहे, कोण संरक्षण मंत्री आहे ती सोडा, पण तुम्ही भारताच्या पंतप्रधानावरती तुम्ही आक्रमण करतात आहे, तुम्ही भारताच्या संरक्षण मंत्र्यांवरती, भारताच्या सेनाध्यक्षवरती, भारताच्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन, मी त्यावरती काम केलेलं आहे, त्या पदामध्ये मी काम केलेलं आहे, तर मला माहीत आहे मला काय वाटतं जेव्हा मी ह्या प्रकारचे उद्घोष ऐकतोय, बुद्धिमत्तेचे भाषणं मी ऐकतोय टी व्हीवरती, वाईट वाटतं. आम्ही कुणाकरता आपले प्राण देतोय? ह्या लोकांकरता? डू वी डाय फॉर दीज पीपल? व्हॉट मेसेज आर वी गिविंग इट टू आवर यंग जनरेशन अँड टू द यंग पीपल? हा काही फक्त पहिला एकदा स्ट्राईक झालेला नाही, हा अजून हजारो स्ट्राईक होतील आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठे स्ट्राईक होतील आहे. आपण पहा, आपल्याला करावं लागेल आहे, कारण की पाकिस्तानने आपल्यावरती अघोषित युद्ध थापलेलं आहे आणि अघोषित युद्धाचा पर्याय घोषित युद्ध नव्हे, अघोषित युद्धच आहे. हे तर एकच स्ट्राईक झालेलं आहे, अजून माहीत नाही किती करावे लागतील आहे. पण जर उद्या मला वाटलं की मी स्ट्राईक 35 मिनिटाकरता करणार आहे आणि 5 दिवस रडगाडन करतील आहे, तर मला 5दा विचार करावा लागेल. त्याच पदावरती ज्याप्रकारे लेफ्टनंट जनरल होते DGMO, मी काम केलेलं आहे, मला माहीत आहे. ॲडिशनल डायरेक्टर जनरल मी ते काम केलेलं आहे. आणि आपण एक गोष्ट विसरतोय, ते जेव्हा त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली, ही स्ट्राईक रात्री 2:30 आणि 4च्या मध्ये झालेली आहे. हो, ते परत आले 8 वाजता, त्यांनी संभाषण केलं, 10:30ला ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की मी ह्या पत्रकार परिषदमध्ये यायच्या अगोदर पाकिस्तानच्या DGMOशी माझं संभाषण झालेलं आहे. हे कोणी ऐकायलाच तयार नाही. त्यांनी म्हटलं आहे, त्यांनी तिथे भाजीचे भाव नसते विचारले ना, ती काय चाललं आहे तुमच्याकडे, त्यांनी सांगितलं असेल त्यांना. आय कॅन टेल यू 100% अगदी सभ्य भाषेमध्ये ठेवलं असेल. ज्या प्रकारची भाषा आपण इथे वापरतोय ती वापरत नाही आपण. तिसरी गोष्ट माझी विनंती आपल्याला आहे, आपल्यासारख्या चॅनलवरती ह्या प्रकारची संभाषणं मला अनेकदा फोन येतात, 100-150, शोभा देत नाही. आपण तर प्लीज, माझी विनंती आपल्याला आहे, हे मान्यवरांना जरा सांगा, विनंती करा की कधीतरी थोडासा कंट्रोल ठेवा आपल्यावरती, ताबा ठेवा थोडासा आपल्यावरती. आपण कुणाबद्दल बोलतोय ह्याचे 100% परिणाम सैन्यावरती होणार. ह्याचा अर्थ हा नाही की उद्या ते युद्ध करणार नाही किंवा स्ट्राईकमध्ये जाणार नाही. पण जे हे रोजचं रडगाणं चाललेलं आहे, तो शिपाई जो सीमेवरती उभा आहे, ज्यांनी हे भाषण ऐकलं असेल महाराष्ट्रात राहणारा, त्याच्या मनात काय भावना येईल हे तुम्ही विचार करा त्याच्यावरती. बिलकुल, हे लज्जास्पद आहे. बिलकुल, हे आणि अत्यंत एक सैन्य लज्जास्पद अधिकारी आहे. असताना आणि मी आपल्याला सांगतोय सैन्य दलाच्या की मनोबलावर राजनीती ऐकून घ्या आता, एक मिनिट ऐकून घ्या, हो. एक मिनिट ऐकून घ्या, मला बोलू द्या, नाही तर मला जाऊ द्या. हो, नीतीमध्ये, कूटनीतीमध्ये आणि रणनीतीमध्ये सत्य संभाषण हे आत्महत्या करण्यासारखं असतं, हा सिद्धांत आहे. तर राजनीतीमध्ये कधीही कोणी सत्य बोलत नाही, हे 100% आहे. कूटनीतीमध्ये तुम्ही बोलू नका सत्य, हे आम्हाला शिकवलं जातं, आणि रणनीतीमध्ये होत नाही. मग सत्य कळेल कुठे? सत्य सांगणार कोण? आणि जोपर्यंत आपल्याकडे सत्य येणार नाही, हे संभाषण असे चालतील आहे. मेहरबानी करून आपल्या सैन्यावरती विश्वास ठेवा, मेहरबानी करून, कारण की तुम्ही उद्या पाकिस्तानच्या सैन्याला इथे बोलवणार नाही. भारताच्या संरक्षणाकरता तुम्हाला भारतीय सैन्यच लागणार आहे. आणि त्यांच्या मनामध्ये एकदा तुमच्याबद्दल हे निर्माण झाली, हे आदर, की हे लोक हे रणगाणं करतंय, त्यांची मानसिकता काय होईल, ह्याचा निर्णय आपण घ्या. ह्याचा निर्णय ते लोक घेतील आहे जे हा कार्यक्रम ऐकतात आहे. थोडं तरी संभाषण, थोडं तरी संयम ठेवा, थोडंसं तरी संयम ठेवा प्लीज. फॉर गॉड सेक, आय एम रिक्वेस्टिंग पीपल, प्लीज डोंट मेक दिस अ पर्सनल गेम इन बिटवीन यू ऑल. पक्ष येतील, पक्ष जातील, व्यक्ती येतील, व्यक्त जातील, राष्ट्र राहिलं आहे, राष्ट्राचे हित राहिलं आहे, आपला शत्रू तो ध्वस्त होणार नाही. आणि जोपर्यंत पाकिस्तान आहे तो भारताचा शत्रू राहिला आहे. आता हा निर्णय तुम्ही करा की तुम्ही कसं करायचं आहे. प्लीज प्लीज, फॉर गॉड सेक, कम अबाउट द लाईन, गेट ॲज अ नॅशनल पीपल. आपण संदेश आपल्या तरुण पिढीला आपण काय संदेश देतोय? बिलकुल, आमची ही लायकी आहे? आम्ही गडलेले मुर्दे काढतोय, हाडं काढतोय, कोण कुठे गेलतोय, कणी काय म्हटलंय? इज दिस द वे वी टॉक टू इच अदर? इज माय रिक्वेस्ट यू, काइंडली कन्सिडर इट. इफ यू फील देयर इज अ सेन्स इन मी, डोंट कमिट हराकारी. एका सैनिकाची ही व्यथा आहे जी तुम्ही मांडलेली आहेत. आणि मला वाटतं की अनेकांची अशाच प्रकारची भावना आहे या सगळ्या वादाकडे बघून. कुठल्याही विशिष्ट राजकीय पक्षावर हा आरोप नाहीये याची मला जाणीव आहे, पण जी काही राजकीय चिखलफेक सुरू आहे त्या दृष्टीने आपण बोलताय असं मी समजतो. याविषयी आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, मात्र दोन्ही पक्षांना याविषयी अगदी शेवटची पासिंग नोट काही द्यायची असेल तर श्याम जाजू.
पहिल्यांदा जगाच्या इतिहासामध्ये पाकिस्तान आयसोलेट झालं. आमच्या पंतप्रधानांनी 2 वर्षात जे काही छोट्या मोठ्या देशांना प्रवास केला त्याचा परिणाम आम्हाला मिळाला आणि संपूर्ण जग आमच्या समोर उभा आहे. आम्ही शांतताप्रिय आहोत, पण शांतीच्या पुढे आम्ही देशाच्या सिक्युरिटीसाठी कॉम्प्रोमाइज करत नाही. अशा दमखमचं नेतृत्व आज भारतामध्ये पंतप्रधानपदी आहे. याचा एक मेसेज पूर्ण जगात गेला आहे, पाकिस्तानला गेला आहे. मला असं वाटतं की आपल्या छोट्या क्षुद्र राजकारणासाठी छोट्या कॉमेंट करण्यापेक्षा मोठ्या राजकारणाचा विचार सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे. बिलकुल. श्याम- ह्याचा विचार काँग्रेस पक्षाला सुद्धा करायला पाहिजे. बिलकुल. आज पंतप्रधानांनी सुद्धा हे आवाहन केलेलं आहे श्याम जाजू की या घटनेबद्दल संयम बाळगा आणि श्रेयाची लढाई लढू नका, असं स्वतः नरेंद्र मोदींनी संदेश दिलेला आहे देशातल्या सगळ्या जनतेला. हा संयम बाळगण्यासाठी इथून पुढे पक्ष म्हणून तुमच्या बाजूनी भाजप काय काळजी घेणार असं तुम्ही या ठिकाणी सांगू शकाल? अगदी थोडक्यात. भारतीय जनता पार्टीने हा विषय राजकारणाचा कधीच केला नाही आणि आम्ही करणार नाही. या देशातल्या जनतेचा उत्स्फूर्त आनंद जो व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याला कोणी रोखू शकत नाही. आणि देशभक्ती अशा वेळा जे उदाहरण येत असतं त्यातून देशाचा एक मनगट, देशाचा स्वाभिमान ठीक आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही कधी संयम सोडला नाही आणि इथून पुढेही सोडणार नाही असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे. ठीक आहे श्याम जाजू, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. डॉक्टर रत्नाकर महाजन, अगदी थोडक्यात. नाही काय थोडक्यात काय, इथं इतकी राष्ट्रवादाची आणि सैद्धांतिक प्रवचनं चालू आहेत, तिथं माझ्यासारखा गरीब माणूस, माझ्यासारखा अडाणी माणूस थोडक्यात काय बोलणार? म्हणजे आमची बुद्धीसुद्धा काढून झाली. अशा वेळेला आम्ही काय बोलणार? म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये संरक्षण विभागाशी संबंधित कॉन्ट्रॅक्ट्स प्रायव्हेट माणसाला दिली जातात आणि त्यातून सगळ्या जगाला त्यांची गुपितं माहीत होतात. हे ज्यांना माहिती आहे त्यांनी असं सांगायचं की अशा प्रकारची चर्चा जगात कुठेही होत नाही. आता इतक्या बुद्धिमान आर्ग्युमेंट पुढं माझ्यासारखा निर्बुद्ध माणूस काय आर्ग्युमेंट करणार? मुद्दा असा आहे की हे सगळं खरंच आहे आणि कुणीही मिलिटरी म्हणजे आत्ता जे बोलले ते सुद्धा काय म्हणले? त्यांनी सैन्याचं कौतुक, सैन्याचं अभिनंदन, सैन्याच्या पराक्रमाबद्दल काही नाही बोललं. आम्ही जगभर फिरून, जगभर दोन फिरून जी दवंडी पिटली त्याचा हा परिणाम आहे असं म्हणले. म्हणजे याच्या आधी आणि काय म्हणले हो हे डिफेन्स मिनिस्टर काय म्हणले की मी संरक्षण मंत्री झाल्यावर सैन्याला आपल्या शक्तीची कल्पना आली, आपल्या सामर्थ्य त्यांना समजलं. म्हणजे याआधी 65ची लढाई, 71ची लढाई, कारगिलची लढाई हे सगळे नेभळट सैनिकांनी केलं होतं का काय? स्वतःच्या शक्तीची जाणीव नसलेल्या सैनिकांनी केलं होतं का काय? ठीक आहे, बिलकुल. तेव्हा म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडा पाषाण. बिलकुल. या प्रकारचे आरोप प्रत्यारोप भविष्यामध्ये सुरूच राहतील याची ही लक्षणं समजायची का आपण? कारण राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा राज्याच्या पातळीवर असेल एकच चित्र आपल्याला बघायला मिळते. अगदी जाताना शेवटच्या काही सेकंदात आपण काय सांगाल प्रकाश बाजोशी? मला असं वाटतं की शेकटकरांनी आता जे सांगितलं, एक सैनिकाची जी व्यथा मांडून सांगितली आणि एक देश म्हणून तुम्ही सैनिकाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढा साधा संदेश जरी आपल्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचला तरी मला असं वाटतं की फार मोठं काम होईल. बिलकुल. या चर्चेचा समारोप वेगळा करण्याची गरज नाही. ही चर्चा ज्यांनी बघितली असेल त्यांना कोण काय म्हणतंय याची व्यवस्थित कल्पना आली असेल. कोण काय बोलायचं टाळतंय, कुठल्या प्रश्नांना उत्तरं दिली जात आहेत, कुठल्या प्रश्नांची उत्तरं टाळली जात आहेत, यावरून अंदाज घेण्याची सवय आता देशातल्या जनतेला लागलेली आहे. किंबहुना ती अधिक चाणाक्षपणे जनता आता हे ओळखू लागलेली आहे. त्यामुळे या चर्चेच्या समारोपात फारसा वेळ न घालवता अशा प्रकारच्या चर्चा आपल्याला कमीत कमी कराव्या लागाव्यात, किंबहुना करण्याची वेळ येऊच नये एवढीच फक्त अपेक्षा करतो. आणि या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे आभार मानतो. रोखठोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.